रात्रीची वेळ, धुक्याने भरलेला रस्ता. काया नावाची मुलगी घरी परतत होती. रस्त्यावर पावलांचे आवाज फक्त तिचे, पण तरीही कुणीतरी मागे असे असारहं तिला वाटत होतं. थोडं पुढे गेल्यावर एक जुने मोठं घर दिसलं. तिने दुर्लक्ष करून पुढे जायचा प्रयत्न केला, पण अचानक घराच्या तुटक्या खिडकीत एक काळी सावली दिसली. काया थांबली. खिडकीत कुणीच दिसत नव्हतं. थंड वाद्याने झाडं हलू लागली. काया घाबरून मागे वरली आणि तेव्हाच ती सावली तिच्याच मागे उभी होती. तिचा श्वास अडकला. रस्त्यावरील दिवे एकामागून एक बंद होऊ लागले. ती धडपडत पडू लागली. अचानक तिच्या समोर एक फिकट चेहऱ्याची स्त्री दिसली. डोळे पूर्ण लाल, केस हवेत तरंगत. त्या स्त्रीचा आवाज फुसफुसल्यासारखा. काया किंचानण्याचा प्रयत्न करते, पण आवाज बाहेरच येत नाही. ती मागे हटू लागते आणि सावली तिच्यावर चेपावते. क्षणात सर्व अंधार. रस्त्यावर फक्त कायेचा फोन पडलेला, त्याचा टॉर्च चालू. उजेडात काहीतरी पावलांचे ठसे दिसतात, जे हळूहळू गायब होतात. शेवटच्या वाक्य स्क्रीनवर, हे 9.16 रेशो मध्ये